औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि वाढलेल्या राजकीय हालचालीनंतर या महामार्गाच्या मूळ मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. परिणामी या प्रकल्पाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले असून काही प्रमुख तीर्थ क्षेत्र आता महामार्गच्या अधिक जवळ आले आहेत, तर काहींसाठी अंतर वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुधारित आराखड्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 33 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यात तरंगफळ, चांदपुरी, निमगाव, वैरागपूर, उमरवाडी, बोळाले, मलखंबी, जाखूर, नेवारे, नांदरे पेठे, बाडलकट, कंकवट, तुळशी, आरण, मोहळनीव, शेटफळ, टोपळे, उपळाई, विहीरवाडी, चव्हाणवाडी, यानगोटे, तळवडे, इंदवाडी, वेंग, सर्जापूर, रतांजन, मुंगशी, निर्वळ, रुई आणि गोंडगाव आणि सुर्डी या गावांचा समावेश आहे. या महामार्गाचा मुख्य उद्देश राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणे हा आहे. मात्र सुधारित मार्गांमुळे काही तीर्थक्षेत्र महामार्गापासून अधिक दूर गेले आहेत. दुसरीकडे सुधारित आराखड्यामुळे काही धार्मिक स्थळांना मोठा फायदा झाला आहे. अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर आता केवळ 6 किलोमीटर अंतरावर येणार आहे. याशिवाय अहमदपूर येथील बाळूमामा मंदिर आणि सिंधुदुर्गातील पत्रादेवी ही दोन्ही ठिकाणे महामार्गापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आली आहेत. तसेच नरसोबाची वाडी आणि ज्योतिबा डोंगरही आता 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असतील. वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने अलसी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.